नमस्कार. मी प्राध्यापक मनोज भावसासर, श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर, वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया अभ्यासक आपल्या सर्वांचं आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या 85% कोटाच्या ग्रुप बी या काउन्सलिंग व्हिडिओमध्ये प्रथमतः स्वागत करतो. विद्यार्थी व पालक बंधू भगिनींनो, दिनांक 3 डिसेंबरपासून प्रेफरन्स फॉर्म 85% स्टेट कोटासाठी सुरू होत आहेत. याबाबतची सखोल माहिती व्हावी म्हणून ह्या व्हिडिओची निर्मिती केलेली आहे. आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमामध्ये BAMS, BHMS, BUMS, बॅचलर इन फिजिओथेरपी, त्याचबरोबर BSc नर्सिंग या अभ्यासक्रमाच्या 85% जागा भरण्यासाठी ग्रुप बीमध्ये प्रेफरन्स फॉर्म 3 डिसेंबरपासून सुरू होत आहेत. या काउन्सलिंगचं रजिस्ट्रेशन यापूर्वी आपण केलंच असेल. आता प्रेफरन्स फॉर्म भरायचे आहेत. ही ॲडमिशनची प्रक्रिया आता आपण समजून घेऊया प्रेझेंटेशनच्या माध्यमातून. सुरुवातीला जागांचा कोटा कसा असतो गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट कॉलेज याबाबत अगोदर माहिती घेऊ. 85% कोटाच्या MBBS आणि BDSच्या जागेच्या पहिल्या फेरीची यादी जाहीर झालेली आहे. ग्रुप एमध्ये हे प्रेफरन्स फॉर्म होते आणि आता ग्रुप बीमध्ये MBBS आणि BDS वगळता इतर आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या सर्व अभ्यासक्रमासाठी प्राधान्यक्रम द्यायचा आहे. कॉलेजचे प्रेफरन्स फॉर्म भरायचे आहेत. यासाठी आपण mahaCET.org या साईटवर गेल्यानंतर आपल्याला हेल्थ सायन्स कोर्सेसचे प्रेफरन्स शेड्यूल जे जाहीर झालेलं आहे, सूचना जाहीर झालेली आहे ती पाहायला मिळेल. अगोदर आपण हे शेड्यूल पाहू. आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल 2 डिसेंबर रोजी सीट मॅट्रिक्स पब्लिश झालेला आहे. यामध्ये एकूण जागा किती आहेत, कॉलेजनुसार कॅटेगरीनुसार याची माहिती जाहीर झालेली आहे. ही अगोदर आपण पाहिली पाहिजे प्रेफरन्स फॉर्म भरण्यापूर्वी. म्हणजेच कुठल्या महाविद्यालयात किती जागा आहेत हे आपल्याला या सीट मॅट्रिक्सनुसार समजू शकेल. त्याचबरोबर ही अभ्यासक्रमानुसार आहे. म्हणजे आपल्याला BAMS, BHMS, BUMS किंवा बॅचलर इन फिजिओथेरपी, त्याचबरोबर BASLP आणि BSc नर्सिंग कोर्सेस यांचा प्राधान्य फॉर्म भरताना या सीट मॅट्रिक्सचा अत्यंत उपयोग होणार आहे. त्यामुळं 2 डिसेंबरला प्रसिद्ध झालेला सीट मॅट्रिक्स अगोदर आपण पाहून घ्या. त्यानंतर एक महत्त्वाची यादी देखील 2 डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेली आहे. ती म्हणजे जे इलिजिबल स्टुडंट्स आहेत त्यांची स्टेट मेरिट लिस्ट SML जी यादी आहे ती देखील प्रसिद्ध झालेली आहे. आणि जे इलिजिबल स्टुडंट्स आहेत त्यांची जी लिस्ट आहे ती वेबसाईटला आपल्याला दिसू शकेल. त्यामध्ये आपलं नाव आहे का हे पाहून घ्या. रजिस्ट्रेशन ज्यांचं झालेलं आहे त्यांची नावं याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी पालकांकडून विचारला जातो की आम्ही 15% आयुष ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, आता आम्ही 85% रजिस्ट्रेशन करू शकतो का? तर ही बाब अत्यंत लक्षात घेणं आवश्यक आहे की 15% आयुष ॲडमिशनमध्ये रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थीसुद्धा 85% ॲपियर होऊ शकतात. हे जे वेगवेगळा कोटा आहे, म्हणजेच आयुष कोटा असेल किंवा 85% स्टेट कोटा असेल, तर ह्या दोन्ही प्रकारच्या कोटासाठी विद्यार्थी अप्लाय करू शकतो. त्यामुळं 15% आयुष प्रक्रियेमधून, आयुष ॲडमिशनमधून ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ऑल इंडिया कोटासाठी, ते विद्यार्थीसुद्धा 85% स्टेट कोटामधून, महाराष्ट्र स्टेट कोटामधून अप्लाय करू शकतात. हा जो 85% कोटा आहे
हा डोमॅसाईल कोटा आहे, म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या रहिवासीसाठी हे 85% ॲडमिशनचा हा कोटा आहे. आता ह्या वेळापत्रकाप्रमाणे 2 तारखेला सीट मॅट्रिक्स आणि इलिजिबल कॅन्डिडेटची यादी जाहीर झालेली आहे आणि 3 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीमध्ये ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म भरायचे आहेत. ऑनलाईन प्राधान्यक्रम भरणं ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया या प्रवेश प्रक्रियेमध्ये असते, कारण राज्याच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये एकच प्रेफरन्स फॉर्म सर्व फेरींसाठी वापरला जातो. म्हणजेच पहिल्या राऊंडसाठी, दुसऱ्या राऊंडसाठी, तिसऱ्या राऊंडसाठी आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व राऊंडसाठी एकच प्रेफरन्स फॉर्म असतो. म्हणून प्रेफरन्स फॉर्म भरताना अत्यंत काळजीपूर्वक भरला गेला पाहिजे. हा एडिट नंतर करता येत नाही, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येत नाही. त्यामुळे सुरुवातीलाच प्राधान्यक्रम भरताना विचार करून आपल्याला ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा आहे त्या अभ्यासक्रमाची नावं प्राधान्यक्रमाने वरती आली पाहिजेत आणि ज्या ज्या कॉलेजला आपल्याला ॲडमिशन घेऊ इच्छिता ते कॉलेज हे प्राधान्यक्रमानुसार देणं अपेक्षित असतं. एकदा हा फॉर्म सबमिट करून चॉईस लॉक केले की पुन्हा याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल करता येत नाही. त्यामुळं प्रेफरन्स फॉर्म भरणं हे अत्यंत काळजीपूर्वक केलं पाहिजे. त्यानंतर पुढची प्रक्रिया जी आहे की प्राधान्यक्रम जो आपण 3 डिसेंबर ते 10 डिसेंबरपर्यंत भरणार आहोत, त्यानंतर पहिल्या फेरीचा रिझल्ट म्हणजेच फर्स्ट राऊंड जो आहे तो 12 डिसेंबर 5 वाजेनंतर जाहीर होणार आहे. पहिली फेरी 12 डिसेंबर रोजी दुपारी 5 नंतर जाहीर होणार आहे. या यादीमध्ये ज्यांना कॉलेज अलॉट झालेले आहे, इन्स्टिट्यूट अलॉट झालेले आहे, त्यांनी 13 ते 21 डिसेंबरपर्यंत रिस्पेक्टिव्ह कॉलेजमध्ये जॉईन व्हायचं आहे. अशा पद्धतीने पहिल्या फेरीसाठी प्राधान्यक्रम भरून विद्यार्थी ॲडमिशन प्रक्रियेमध्ये कसा सहभागी होऊ शकतो याबाबतचं शेड्यूल हे सूचनेप्रमाणे आता आपण पाहिलेलं आहे. यानंतर आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो पाहूया. CET सेलमार्फत स्टेट कोटा काउन्सिलिंगसाठी जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो 2 प्रकारचा आहे. एक नीटचे मार्क्स आणि दुसरे म्हणजे HSC बोर्डचे मार्क्स. नीटची इलिजिबिलिटी ही आपल्याला नीट स्कोर कार्डवर म्हणजेच रिझल्ट कार्डवर आपल्याला आलेली आहे. असेच इलिजिबल कॅन्डिडेट हे या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. आणि HSC बोर्डची जी क्रायटेरिया आहे तो असा आहे, ओपन कॅटेगरीसाठी 50% मार्क्स हे PCB ग्रुपसाठी असले पाहिजेत, म्हणजेच 300 पैकी 150 मार्क्स असले पाहिजेत. त्याचबरोबर EWS कॅटेगरी आणि रिझर्व कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी PCB जो ग्रुपचा क्रायटेरिया आहे, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी यांचं एकत्रित जे टक्केवारी आहे ती 40% इतकी असली पाहिजे. त्याचबरोबर फिजिकल हँडिकॅप्ड जर कॅन्डिडेट असेल जनरल कॅटेगरीमधला तर त्याच्यासाठी 45% मार्क्स म्हणजेच 300 पैकी 135 मार्क्स हे असले पाहिजे. हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. आता गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट कॉलेजच्या जागांचं वर्गीकरण कसं आहे हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊ. गव्हर्मेंट एडेड आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी BAMS, BHMS, BUMS अंडरग्रॅज्युएट अभ्यासक्रमासाठी 15% ऑल इंडिया आयुष कोटा आहे. 15% जागा ह्या ऑल इंडिया कोटा आयुष मंत्रालयातर्फे भरण्यात येतात. याचं रजिस्ट्रेशन आपण केलंच असेल. आणि 85% हा स्टेट कोटा आहे की ज्याचे प्रेफरन्स फॉर्म आता 3 डिसेंबरपासून आपण भरत आहोत. अशा ह्या 100 जागेंचं वर्गीकरण आहे शासकीय आणि शासकीय अनुदानित महाविद्यालयासाठी. आता आपण प्रायव्हेट कॉलेजचा विचार करू. प्रायव्हेट कॉलेजमध्ये 15% ऑल इंडिया कोटा आहे. त्याचबरोबर 15% इन्स्टिट्यूट कोटा आहे आणि 70% स्टेट कोटा आहे. अशा पद्धतीने 100 सीटचं हे वर्गीकरण आहे.
आता आपण जो प्राधान्यक्रम भरणार आहोत तो या 85% जागांसाठी आहे गव्हर्मेंटच्या, आणि त्याचबरोबर प्रायव्हेटच्या या 70% आहे. हे जे 15% ऑल इंडिया कोटा आहे यासाठी आपल्याला 2000 रुपये भरून रजिस्ट्रेशन आपण करू शकता. तेही CET सेलमार्फतच जागा भरल्या जातात. अशा प्रकारे हे वेगवेगळा कोटा असल्यामुळं याचा बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. कोटा जर आपल्या लक्षात आला असेल तर गोंधळ कमी होईल. वेगवेगळे रजिस्ट्रेशन आहे आणि एक विद्यार्थी या तिन्ही प्रकारच्या कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतो आणि सहभागी होऊ शकतो. वळूया आपण पुढच्या माहितीकडे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला ॲडमिशनसाठी अलॉट झालेल्या कॉलेजवर करायची आहे. आपण जी माहिती देतो रजिस्ट्रेशनच्या वेळी त्याच माहितीच्या आधारे फेरी जाहीर होती, आणि जेव्हा आपल्याला एखादं कॉलेज इन्स्टिट्यूट अलॉट होते तेव्हा त्या कॉलेजवर आपल्याला ॲडमिशन घेताना ओरिजिनल डॉक्युमेंट्सचं व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागणार आहे. अत्यंत महत्त्वाचं असं हे व्हेरिफिकेशनची प्रोसेस यावर्षी त्या कॉलेजवर आहे. आपल्याला या 85% कोटाला अप्लाय करण्यासाठी जी वेबसाईट आहे ती एकदा नोट करून घ्या. www.mahaCET.org या वेबसाईटवर आपण भेट द्यायची आहे. या वेबसाईटवर आपण ऑलरेडी 85%चं रजिस्ट्रेशन यापूर्वी केलेलं आहे. आता आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे, कारण आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेच्या प्राधान्यक्रमामध्ये रजिस्ट्रेशन सर्व अभ्यासक्रमांचं एकाच वेळी दिलेल्या शेड्यूलमध्ये करायचं होतं. ते आपण केलेलं आहे. परंतु प्राधान्यक्रम भरताना 2 ग्रुप केलेले होते, ग्रुप ए आणि ग्रुप बी. ग्रुप ए म्हणजे MBBS आणि BDS एवढ्याचाच. तर MBBS आणि BDSसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ग्रुप एमध्ये ऑलरेडी रजिस्ट्रेशन करून प्राधान्यक्रम भरलेला आहे आणि त्यानुसार पहिली फेरी देखील जाहीर झालेली आहे. दुसरी फेरी लवकरच जाहीर होईल. आता आपण 85%च्या स्टेट कोट्याच्या MBBS आणि BDS व्यतिरिक्त अभ्यासक्रमासाठी प्रेफरन्स फॉर्म भरणार आहोत. म्हणजेच BAMS, BHMS, BUMS, त्याचबरोबर बॅचलर इन फिजिओथेरपी, BSc नर्सिंग ह्या आरोग्य विज्ञानाच्या MBBS वगळून आणि BDS वगळून जे अभ्यासक्रम आहेत त्या सर्वांसाठी प्रेफरन्स फॉर्म ग्रुप बीमध्ये येतात आणि हे 3 डिसेंबरपासून सुरू होत आहेत. आपण आता त्यासाठी या mahaCET.orgला भेट दिल्यानंतर नीट UG कॅप पोर्टलवर या टॅबवर क्लिक करून या प्रेफरन्स फॉर्मला सुरुवात करू शकतो. आत्ता जे आपण ग्रुप ए आणि बी जे सांगितलेले आहेत तीच माहिती या स्लाईडवर आहे. प्रेफरन्स फॉर्म भरताना ग्रुप एचा प्रेफरन्स फॉर्म भरून झालेला आहे, म्हणजेच MBBS आणि BDS यांचे प्रेफरन्स फॉर्म ऑलरेडी भरलेले आहेत आणि त्यांची पहिली फेरी जाहीर देखील झालेली आहे. आता आपल्याला जो भरायचा आहे तो ग्रुप बीचा प्रेफरन्स फॉर्म भरायचा आहे फॉर ऑल कोर्सेस अदर दॅन MBBS अँड BDS कोर्सेस. म्हणजेच MBBS आणि BDS कोर्सेस वगळून इतर आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या स्टेट कोटासाठी हा प्रेफरन्स फॉर्म सुरू होत आहे. तो आपण भरायचा आहे. एकच प्रेफरन्स फॉर्म सर्व फेऱ्यांसाठी असणार आहे, त्यामुळं तो काळजीपूर्वक भरला गेला पाहिजे. आता यानंतर आपल्याला ॲडमिशनसाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ. अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे विद्यार्थी आणि पालकांसाठी की कुठले डॉक्युमेंट ॲडमिशनसाठी लागतात. सर्वात पहिलं डॉक्युमेंट आहे ते म्हणजेच ॲडमिट कार्ड आणि नीट UGचं मार्कशीट म्हणजेच स्कोअर कार्ड. त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट आहे नॅशनॅलिटी, डोमॅसाईल सर्टिफिकेट. त्यानंतर 10वी बोर्डचं जे काही सर्टिफिकेट आहे जन्मतारखेसाठी ते आपल्याला हवं आहे. त्यानंतर 12वी स्टँडर्डचं एक्झामिनेशन स्टेटमेंट ऑफ मार्क्स म्हणजेच 12वीची गुणपत्रिका. त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जो आपण mahaCET.orgवर भरणार आहे ते देखील लागणार आहे. त्याचबरोबर आधार कार्ड लागणार आहे. हे जे डॉक्युमेंट्स आहेत 1 ते 8 हे सर्व कॅटेगरीसाठी
कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहेत. या व्यतिरिक्त जर रिझर्वेशनचा विद्यार्थी असेल तर त्यासाठी काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत. रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे देखील रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आवश्यक आहे. OBC NT या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आवश्यक आहे. त्यानंतर जर EWS मधून विद्यार्थ्यांनी अप्लाय केला असेल तर EWS कॅटेगरीचं सर्टिफिकेट जे आहे EWS सर्टिफिकेट ते देखील आवश्यक आहे. जर काही स्पेशल रिझर्वेशन क्लेम केला असेल विद्यार्थ्यांनी, उदाहरणार्थ डिफेन्स कॅटेगरी, तर ते डिफेन्स कॅटेगरीचं सर्टिफिकेट अशा विद्यार्थ्यांसाठी हे जे येलो कलरमध्ये स्क्रीनवर दाखवलेले जे काही सर्टिफिकेट्स आहेत ते फक्त रिझर्व्ड कॅटेगरीसाठी आणि जे रिझर्वेशन क्लेम केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आहेत. ही बाब लक्षात घ्या. PWD कॅन्डिडेट असेल तर PWDचं सर्टिफिकेट, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचं क्लेम केलेल्या विद्यार्थ्यांसाठी MKV सर्टिफिकेट, हिलरी एरियासाठी असेल तर हिलरी एरिया सर्टिफिकेट हे या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मायनॉरिटी कोट्यामधून जर तुम्ही ॲडमिशन घेऊ इच्छित असाल तर मायनॉरिटी सर्टिफिकेट या ठिकाणी असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं हे रिझर्वेशन क्लेम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे डॉक्युमेंट्स या स्लाईडमध्ये आपणास दाखवण्यात आले होते. अशा पद्धतीनं या स्टेट कोटाचा प्रेफरन्स फॉर्म्स आपण काळजीपूर्वक भरावा. आपल्याला ॲडमिशनसाठी शुभेच्छा देतो आणि ॲडमिशन प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून या पद्धतीचा व्हिडिओची निर्मिती करून आपणासमोर ॲडमिशन प्रक्रिया सोपी करून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपणास व्हिडिओ निश्चित आवडला असेल. आपण कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. या संदर्भात आपले काही प्रश्न असेल, क्युरी असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ज्या शंका असतील त्यांना निश्चित उत्तर दिले जातील. सबस्क्राईब केलेल्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या प्रश्नांना कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर दिलं जाईल. धन्यवाद.